सोनेरी इतिहासाचं सडलेलं कातडं अंगावर पांघरून सुस्त पडलेला समाज, वर्ण वर्ग, उच्च नीच, श्रीमंत गरीब अशा विरोधाभासाने विखुरलेला समाज यांना इतभर पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी एकाच अशा समान पातळीवर आणणारी समाजाची व्यवस्था. कादंबरीकार बाबा भांड यांच्या दशक्रिया या कादंबरीवर आधारित दिग्दर्शक संदीप पाटील यांनी दशक्रिया हा चित्रपट निर्मिला आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दक्षिण काशी पैठण क्षेत्र येथे गोदामाई अर्थात गोदावरी नदीच्या काठी वसलेलं पैठण तेथील ही कथा आहे. या चित्रपटाचा नायक आहे शाळेत जाणारा एक मुलगा भानुदास उर्फ भान्या. मृताच्या राखेची पोती 10-12 रुपयांना विकणे, सोने सापडल्यास ते मोडणे, आलेल्या पैशातून भजी खाणे, भावासाठी शिलाई मशीन घेऊन द्यावी म्हणून पैसे जमा करणे, हे सर्व भान्या करीत असे. स्वकमाईतून स्वतःची लोखंडाची चाळणी भान्या बनवून घेतो. मृताच्या देहावर टाकलेल्या कापडापासून भान्या स्वतःसाठी कुडतं शिवून घेतो. रस्ते झाडून झाडून कमरेचा काटा मोडलेली भान्याची माय शांता मोलमजुरी करून हातातोंडाची गाठ पाडीत असते. तर भान्याचा बाप हा म्हसाड जसं डबक्यात डुंबून पडावं तसा दारूत टर्र असतो. दारूपायी त्यानं नोकरी गमावलेली असते. भान्याला एक भाऊ आहे निवृत्ती, तो एका शिलाई दुकानात काम करत असतो. भान्याला एक मामे बहीण आहे शकू. भान्या शिक्षण घेता घेता पैसे कमावत असतो. पैठणला नदीच्या घाटावर दशक्रियेचे विधी होत असतात. तिथे हा भान्या आणि त्याचे इतर मित्र जेव्हा विधी आधी मुर्द्याची राख नदीकडे पाठ करून खांद्यावरून पिशवी अथवा बोंद्र्याद्वारा नदीत टाकली जाते त्यावेळी हा भान्या नदीत लोखंडाची चाळणी हातात घेऊन उभा राहतो. यात मग त्यांना कधी सोन्याचा दागिना मिळतो तर कधी 1-2 रुपयाचे नाणे गवसतात. अशा या गोदावरी नदीच्या काठावर अख्ख्या गावाची अर्थव्यवस्था चाललेली असते. कीर्तनकार, वारी, किरवंत यांना येथे अर्थार्जन होत असते. याच गावात एक पत्रे सावकार असतात. नदीतील राख सावळण्यासाठी मुलांना लोखंडी चाळणी देणं हा त्यांचा परंपरागत धंदा असतो. नाथघाटावर दशक्रिया, 10वं 13वं हे सर्व विधी कार्य किरवंत ब्राह्मण करत असतात. या ब्राह्मणांमध्ये मुख्य प्रस्थ असतं ते म्हणजे केशव भटजीचं. या केशव भटजीची नाथघाटावर पूर्णतः मक्तेदारी निर्माण झालेली असते. धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर सर्व विधी झाले तर मोक्षप्राप्ती मिळते. या श्रद्धेपोटी लोक तिथे येत असतात आणि याचाच फायदा केशव भटजी घेत असतो. लोकांकडून खूप सारी दक्षिणा मिळवणे, आलेल्या मृताच्या नातेवाईकाने मलाच भेटावे म्हणून धाकदपटशाही करणे, त्या लोकांकडून ब्राह्मणांसाठी मध्यान्ह भोजन प्राप्ती करून घेणे, हे सर्व उद्योग तिथं राजरोसपणे चालत असतात. या पिळवणुकीबाबत गावात ही नागरिक संताप व्यक्त करत असतात, पण कोणाचीच काही चालत नाही. केशव भटजीच्या या वागण्याचा तोटा घाटावरील इतर किरवंतास सुद्धा बसतो आणि याच कारणास्तव नारायण पूर्णपात्रे हा सुद्धा केशव भटजीच्या विरोधात असतो. स्वतःस धर्ममार्तंड म्हणवणारा केशव भटजी आलेल्या शोकग्रस्त यजमानांकडून गोदान, दीपदान, सुवर्णदान, छत्री, पादत्राणे, खरी गाय, ती नसेल तर चांदीची गाय नसता पैसे मागत असतो. हे दिल्यास मृताच्या आत्म्यास शांती मिळेल असे तो सांगत असे. अशा या नाथघाटावर आता सर्व विधींचे खर्च आवाक्याबाहेर जात असतात. एक दिवस आलेले यजमान कोणाकडून विधी करून घेणार म्हणून केशव भटजी आणि नारायण यांच्यामध्ये कडाक्याची भांडणे होतात. विधीला आलेले लोक पत्रे सावकाराकडे तक्रार करतात. पुन्हा या गावाला येणार नाही अशी शपथ घेतात. म्हणून पत्रे सावकार एक दिवस केशव भटजीला हटकतात व खर्चाबाबत विचारपूस करतात. पण केशव भटजी पत्रे सावकारास उडवून लावतो. आमच्यामध्ये पडू नका म्हणून बजावतो. तर तिथेच असलेल्या देवळातील ब्राह्मण केशव भटजीला समजावू लागतो. तर केशव भटजी त्यासही उद्धटपणे उत्तर देतात आणि तुम्ही जो देवळात गल्ला जमा करतात त्याचे काय, हे मी कधी विचारले का म्हणतो. गावात कोणीही मेले की अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड, रॉकेल, गौऱ्या, बांबू इत्यादी सामानाचे 1.25 दर करून सांगायचे. उरलेल्या पैशातून दारू प्यायची असे गोरखधंदे तिथे चालत असतात. स्वकष्टाची नवीन लोखंडी चाळणी घेऊन मैताची राख धुंडाळणारा भान्या देवळात विठू माऊलीच्या दर्शनाला जातो. पण तिथे असणारा पुजारी त्यास देऊळ बाटवलंस, धर्मभ्रष्ट केलास म्हणून दिगंबर ब्राह्मण भान्यास धक्के मारून देवळाच्या बाहेर काढतो. पत्रे सावकार हा प्रसंग निभावून नेतात. राख नदीच्या पात्रात कोणी कुठे धुंडाळायची हे सुद्धा ठरलेले असते. एकदा भान्यास याच कारणास्तव केशव भटजीचा अंगरक्षक मारहाण करतो आणि त्याची नवीन लोखंडी चाळणी नदीत फेकून देतो. 10वा 13वा पिंडदान दशक्रिया विधीसाठी आलेले शोकग्रस्त यजमान सुद्धा काही धुतले तांदूळ नसतात
नाथघाटावर एकमेकांची उणीधुणी काढणे, विधी होईपर्यंत पैठणला गावभर भटकणे, साड्या खरेदी करणे, जुने मित्र मैत्रिणी नातेवाईकास भेटणे, हे सर्व उद्योग ते विधीच्या नावे करत असतात. शेवटी कपड्याच्या आतून सारेच नागडे याचा प्रत्यय येथे येतो. हे विधी करायचेच कशाला असे म्हणणाऱ्या वहिनीस एक जण सुनावतो की ब्राह्मणांनी तुम्हाला आमंत्रण नाही दिलं की हे विधी कराच म्हणून, तुम्हीच येता मनानं अन करता अन पुन्हा नाव मात्र ब्राह्मणांचंच बदनाम करता. अशा विविध घडामोडी या नाथघाटावर घडत असतात. याच नाथघाटावर एकदा नारायण आणि केशव भटजी एकमेकांची धोत्र फेडायला लागतात, म्हणजेच ते कडाक्याने भांडण करतात. आता या सर्वांचा सोक्ष मोक्ष लावायचा म्हणून गावात पंच कमिटी बसवली जाते. तिथेही मात्र हे सर्व लोक एकमेकांशी भांडतात. मी असा तू तसा करू लागतात, जातीपातीवरून भांडतात. मला दशक्रियेचे पैसे किती घेतो विचारतो, पण स्वतः मुंजीचे लग्नाचे पैसे किती लाटतो हे मात्र सांगत नाही म्हणून केशव भटजी दिगंबर ब्राह्मणावर चालून जातात. कुठल्याही तोडग्याशिवाय ही पंच कमिटी बरखास्त होते. गावात गुढीपाडवा मिरवणुकीत शोभायात्रेत पत्रे सावकार, कीर्तनकार परंपरेनुसार पूजा करतात. मध्येच केशव भटजी पूजेसाठी पुढे जातात, पण त्यास पत्रे सावकार हटकतात. पूजा करू नकोस म्हणून बजावतात. तू किरवंत आहेस, तू धर्मभ्रष्ट आहेस, तुझी लायकी नाही असे त्यास सुनावतात. ह्या गावासमोर ऐन सणासुदीला झालेला अपमान केशव भटजीची तळपायाची आग मस्तकाला नेतो. जमिनीच्या उदरातून लावा रसाचा भडका उडावा आणि त्याच्या धुळीनं सारा आसमंत झाकाळून जावा तसा केशव भटजीच्या तोंडून जणू सूर्यच आग ओकतोय इतकी तीव्र भाषा निघते. आणि तो हो आहे मी किरवंत आणि हा अपमान कधीही विसरणार नाही असे म्हणून तिथून निघून जातो. हा अपमान आता फक्त केशव भटजीचा न राहता समस्त किरवंत ब्राह्मणांचा अपमान आहे असे समजून इतर किरवंतही या शोभायात्रेतून निघून जातात. आता सर्व किरवंत एकत्र येतात आणि नाथघाटासाठी नवीनच नियम निर्माण करतात. वारकाच्या बिदागीत अर्धा हिस्सा किरवंतांचा, तसेच भाण्या आणि इतर मुलांच्या कमाईचा अर्धा हिस्सा किरवंताचा असा तो नियम असतो. एक दिवस काही कारणास्तव पत्रे सावकार बाहेरगावी जातात, पण या प्रवासात त्यांचा अपघाती मृत्यू होतो. आता पत्रे सावकाराच्या अस्थिविसर्जनासाठी दशक्रिया विधीसाठी सावकारीन केशव भटजीकडे जाते, पण तो आता तिला आठवण करून देतो त्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतील पत्रे सावकाराने केलेल्या अपमानाची. मी कोण तर धर्मभ्रष्ट काय, आम्ही धर्म बुडवणारे काय, मग आता हा दशक्रिया विधी मी करणार नाही असे तो दरडावून सांगतो. सावकारीन आता नारायणकडे जाते, पण तोही नकार देतो. पैठणचा कोणताही किरवंत पत्रे सावकाराचा दशक्रिया विधी करणार नाही असा फतवा केशव भटजीने काढलेला असतो. माणूस गेल्यावर कोणी कोणाचं नसतं हेच सत्य. आता सावकारीन नाशिकहून विधीसाठी ब्राह्मण बोलावण्याचे ठरवते. ही खबर वनव्यासारखी पसरते. केशव भटजी चवताळून उठतो. तो आता सावकारणीला भिडतो. मी त्या ब्राह्मणांना पैठणमध्ये येऊ देणार नाही अशी शपथ घेतो, पण नाशिकचे ब्राह्मण येणार ही केवळ अफवा असते. खरा दशक्रिया विधी मात्र केव्हाचाच सुरू झालेला असतो. तो दशक्रिया विधी कोण करतो हे पाहण्यासाठी केशव गुरुजी पुढे जातात, तर मैताची राख धुंडाळणारा राखोड्या अर्थात भाण्या त्यास दिसतो. तोच भाण्या जो शाळेपेक्षा जास्त नाथघाटावर असतो. तिथे तो सर्व विधी मंत्रोच्चार रोज ऐकून ऐकून शिकलेला असतो. असा हा भाण्या दुसऱ्या जातीचा असून किरवंत ब्राह्मणांचे कार्य करताना पाहून लाल भडक झालेला केशव भटजी आगीच्या ज्वालाप्रमाणे पेटून उठतो, पण त्या सावकारीन भाण्याचे आईवडील आणि इतर गावकरी विरोध करतात. भाण्या शांतपणे पूर्ण दशक्रिया विधी पार पाडतो. उत्कंठा, उत्सुकता, अतिउच्चता, असीमतेच्या शिखरावर हा चित्रपट आपणास नेतो. पण शेवटी एक 5 मिनिटाचा प्रसंग येतो. शेवटचे हे 5 मिनिटं मात्र चित्रपटाने जो प्रेक्षकांवर प्रभाव निर्माण केला त्यावर विरजण टाकतो. भाण्याची मामे बहीण शकू हिचे बाळंतपणात सासरी निधन होते आणि तिच्या देहाच्या राखेचं गाठोडं घेऊन तिचे सासरचे लोक, नवरा व इतर नाथघाटावर येतात. तिथे आता भाण्या हातात लोखंडाची चाळणी घेऊन उभा राहतो आणि येथेच चित्रपट संपतो. पण हा प्रसंग मनामध्ये काही प्रश्न निर्माण करतो. शकू मेली तरी माहेरच्यांना कुणालाच कसं माहीत पडत नाही. सासरचे लोक ही खबर माहेरच्यांना का देत नाहीत. तिचा अंत्यविधीही केला जातो, परंतु माहेरच्या लोकांना काहीच पत्ता लागत नाही. असं कसं होऊ शकतं. मात्र या 5 मिनिटाच्या भावनात्मक प्रसंगात भाण्याचा अभिनय खूप उठावदार झालेला दिसून येतो. पिढ्यानपिढ्या जाती वर्चस्वाच्या परंपरेला छेद देणाऱ्या प्रसंगाला शेवटच्या या 5 मिनिटांची भावनात्मकता उगीच जोडल्या जाते असे मनात वाटून राहते. असो, लेखक मनसोक्त लिहू शकतो, पण शब्दांना दृश्य रूपात मांडणे हे विलक्षण कौशल्याचे काम आहे. संपूर्ण कादंबरीचा पट 2 तासात उलगडणे अवघड असते, तरीही हे शिवधनुष्य संदीप पाटील यांनी पेललं आहे. चित्रपटाचा फक्त ट्रेलर पाहून काही संघटनांनी यास विरोध केला, पण
चित्रपटात कुठल्याही जातीचा धर्माचा अपमान झालेला नाही. या चित्रपटास विरोध करणाऱ्यांनी मात्र 1995 साली म्हणजे जवळपास चित्रपटाच्या 25 वर्ष आधी लिहिल्या गेलेल्या दशक्रिया या बाबा भांड यांच्या कादंबरीला मात्र विरोध केला नाही. हाही एक विरोधाभासच नाही का? 64व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये दशक्रिया या चित्रपटास 3 पुरस्कार प्राप्त झाले. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून मनोज जोशी, सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी देखील दशक्रिया या चित्रपटाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आर्य आढावने भाण्याची भूमिका छान निभावली आहे. दिलीप प्रभावळकरांनी प्रेमळ, कठोर, तापट पत्रे सावकार आपल्यासमोर जिवंत केला आहे. मनोज जोशी किती हा माणूस वाईट वागतोय, हावरटासारखा वागतोय असे वाटायला लागते, पण हेच त्यांच्या अभिनयाचे कौशल्य आहे. मनोज जोशी यांचे हावभाव, देहबोली, डोळ्यांच्या लकबी, आवाज यातून त्यांनी केशव भटजी असा साकारला की त्यांना या अभिनयासाठी त्यांचा कलाक्षेत्रातील आजपर्यंतचा सर्वोच्च असा राष्ट्रीय स्तरावरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. चित्रपटातील गाणी जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ आणि झिम्मा गपोरी झिम्मा छान जमून आलेली आहेत. चित्रपटातील पात्र ही आपल्या अवतीभोवती आपणास दिसून येतील. निरखून पाहिल्यास ती आपल्या घरामध्ये दिसतील किंवा त्याहीपेक्षा स्वतःमध्ये पाहिलं तर आपल्या मनामध्येही ते आपल्याला दिसून येतील. तर असा हा अंतःकरणाच्याही अंतःकरणाला छेदणारा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि हो, दशक्रिया ही बाबा भांड यांची कादंबरी सुद्धा नक्की वाचा. तुमच्या आणि माझ्या विचारांमध्ये नक्कीच मतभेद असतील, असायलाही हवेत, परंतु आपल्यामध्ये कुठलाही मनभेद नाही. मतभेदांचं नेहमीच स्वागत आहे.